चिरवली संघाकडनं तुम्ही पाहतायत उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकरांकडे निलेश भालेकर आणि तुषार भालेकर ही सलामीची आणि आघाडीची जोडी. दोन ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सहारा शिवकर संघाचा एक वेगवान गोलंदाज मयूर येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला P1चा षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1च्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज मयूर. सहारा शिवकर म्हटलं जाते की 7 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज ओळखला जातो आणि ती चांगली गोलंदाजी केली मयूर घरतनं. सहारा शिवकरच्या बाजूनं एक विकेट त्यांनी घेतली तुषार भालेकरची आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. संदीप पाटीलचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये करण्यात आलाय. पाहिजे तो कशी गोलंदाजी करेल. तर दुसऱ्या बाजूला आता धावसंख्येची गरज आहे. चिरवली टीम नवीन फलंदाज विनायक भालेकर त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. चौकार षटकारांचा बेताब बादशाह चिरवलीचा. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश. हॅप ट्रॅकर होता. मोठा फटका यायला हवा होता. पॅव्हेलियन कक्षामधून देखील आवाज आला होता की या बॉलवरती किमान चौकार तरी पाहिजे होता असंच मी म्हणेन. कारण सोपा बॉल होता आणि त्यावरती येते एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहतात गुन्हे तालिकेवरती 8 धावा. स्ट्रायकरिनला फलंदाज विनायक भालेकर. बरेच मैदान याही खेळाडूने गाजवल्यात. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील गोलंदाजी करतोय. या दुसऱ्या षटकामध्ये सहारा शिवकरच्या बाजूनं राईट राऊंड विकेटनं. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय हा बॉल. ज्या बाउन्सची अपेक्षा होती विनायकला तो बाउन्स मिळत नाहीये. चांगला चेंडू संक्रमित बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आणि हा एक यशस्वी चेंडूची सांगता इथे होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि या डॉट बॉलनं थोडासा आता दबाव टाकतोय गोलंदाज संदीप पाटील बॅटिंग करणाऱ्या चेरिवलीवरती. राईट राऊंड विकेटनं पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेतो हा बॉल. ऑफकटर पद्धतीचा हा बॉल तुम्ही पाहतायत संदीप पाटील कडनं. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता इथे होतीये. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये चांगले कमबॅक संदीप पाटीलनं 3 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत 1च धाव दिली आहे. त्यामुळे आता दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या चेरिवलीवरती. स्ट्रायकरला फलंदाज विनायक. फटका तुम्ही पाहताय लॉंग ऑन कडे चाललाय. स्वतः कॅप्टन प्रणय येतोय बॉलवरती. चांगलं फिल्डिंग. 1च धाव ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तुम्ही पाहतात गुन्हे तालिकेवरती. एकूण लागल्यात धावा 9 धावा. एक गडी बार 9 धावा. शांत आणि सावध सुरुवात. धावसंख्येची आता नितांत गरज आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करते. पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करते चिरवली संघ. प्रयत्न चांगले होत आहेत मात्र बॅटच्या टो एंडला चेंडू लागतो. पुन्हा एकदा डॉट बॉल. मोठे फटके मिळत नाहीये याचं नेमकं प्रसाद पाटील कारण आहे. अचूक टप्प्यावरती झालेली सहारा शिवकरची गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्ही सध्या तरी पाहतायत. कारण पहिल्या षटकामध्ये मयूरनं फक्त 7च धावा दिल्या. पहिल्या P1च्या षटकामध्ये वेगावरती अगदी स्वार होताना तो दिसला आणि या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय संदीप पाटील करतोय आणि त्यामध्ये त्याला एज देखील लागतंय. शफोलून खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि आता तुम्ही पाहताय सूरजची पॉपिंग क्रीज मध्ये अंतिमच्या क्षणाला. तर बघा या स्पर्धेसाठी जे आपण मान्यवर व्यासपीठावरती पाहतो ते कोपोली ग्रामपंचायती आहे. चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा या ठिकाणी आपण पाहू शकाल आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आणि कोपोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी अर्थातच 12-12 किंग म्हणून ज्यांची ओळख की 12,012 रुपयाचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी योगदान आम्हाला दिलं त्यांचा आम्ही दोस्ती स्पोर्ट्स विगर यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि समालोचक आणि स्कोरर यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. थँक्यू. मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अधिक स्वरूपाचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यांचं मनापासून स्वागत मी करेन दोस्ती ग्रुपच्या वतीनं. आणि
तुम्ही पाहताय दुसरं षटक संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती लागल्यात 9 धावा. निलेश भालेकर आणि विनायक भालेकर ही जोडी सध्या तरी मैदानावरती बॅटिंग करतीये. सहारा शिवकरची दमदार गोलंदाजी राहिली असंच मी म्हणेन. या षटकामध्ये संदीप पाटीलनं फक्त 2च रन्स दिलेत, त्यामुळे थोडासा अडचणीमध्ये आता सापडलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून अटॅक आता करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या चेरवली संघाला या मॅच मध्ये. तिसरा ओव्हर, पहिला बॉल विकेट मिळू शकतीये. बराच वेळ बॉल हवेमध्ये आणि आता उत्तम पाटीलनं सोडलाय कॅच, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळतीये. फलंदाज क्रमांक 2 इथे मात्र दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या चिरवली संघाला. संगनायक, जर आपण स्टेजशी संपर्क साधा. देश ढवले हा गोलंदाज तुम्ही पाहताय. स्पेल तुम्ही पाहताय तिसरं षटक प्रगतीपथावरती. एकूण धावा गुन्हे तालिकेवरती 9 धावा लागल्यात गुन्हे तालिकेवरती आतापर्यंत. सिद्धेश ढवले हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी तो गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केले चिरवली संघाला सहारा शिवकरच्या गोलंदाजानं. आणि याही षटकामध्ये तुम्ही पाहतायत तशाच पद्धतीची गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मागील बॉलपेक्षा या बॉलवरती थोडीशी गती कमी होती. गोलंदाज तुम्ही पाहतात सिद्धेश ढवले फिंगर रोल करत असताना या मॅच मध्ये तो देखील इम्पॅक्ट टाकतोय, कारण जी मेहनत घेतली आहे पहिल्या 2 गोलंदाजांना त्यांच्यात पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये सिद्धेश ढवले. स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. आधी दुष्काळ आहे आणि त्यात 13वा महिना तुम्ही पाहतायत. सरळ बॅट मध्ये धावा येत नाहीये, मात्र एक वेगळा प्रयत्न, धाडसी निर्णय घेण्यात आला होता मयूरकडनं, तो देखील बॉल डॉट आलाय. त्यामुळे आता दबाव वाढलाय. लगातारचे 2 डॉट बॉलचं उत्तर कसं देईल फलंदाज मयूर पाटील, की आपली हुकूमत कायम ठेवेल गोलंदाज सिद्धेश ढवले या मॅच मध्ये, तो गोलंदाजी करताना दिसतोय. चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथ वरती, चांगल्या लाईन्थ वरती. गोलंदाज सज्ज आणि तिसऱ्या बॉलवरती केला अटॅक. बॉल उंच गेलाय, लांबी पाहावा लागेल आणि पंचांचा इशाऱ्याची अपेक्षा आम्ही करू. पंच सांगतात की हा चेंडू बऱ्याच वेळानंतर संघर्षाचा संकनाद ठोकणारा इथे षटकार दाखवतोय फलंदाज मयूरच्या बॅटमधून. हा षटकार करावी लागेल फलंदाज मयूर पाटीलला. संघ अडचणीमध्ये आहे आणि आता लागली यातली कडा, मिळते अजून एक विकेट. गोलंदाजी करणाऱ्या सहारा शिवकरला फलंदाज मयूर पाटील देखील तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद. तुम्ही पाहताय डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये होतीये. सध्या तरी गोलंदाजीचा बोलबाला सहारा शिवकरचा चालू आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विडनला बॉल चाललाय, 1 धाव त्या ठिकाणी मिळतीये. एकापेक्षा आणखीन काहीच नाहीये, त्यामुळं कमबॅक आणि फक्त कमबॅकच
सध्या तरी सुरू आहे. सहारा शिवकरच्या बाजूने असंच मी म्हणेन, या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने डोकं वरती करण्याचा देखील प्रयत्न करून दिला नाहीये. एकच षटकार आतापर्यंत आलाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय, एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. या सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये. मी मगाशी देखील सांगितलं होतं. प्रसाद पाटील, सुरुवात दमदार झाली होती. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर फक्त एकच षटकार आतापर्यंत मारू शकलायत चेरिवली संघाचे फलंदाज. त्यामुळे धावसंख्यावर फलकावरती आपण नजर जर पाहिली तर आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केलाय. ड्राईव्ह करत असताना विकेट इथेही मिळू शकते. डेंजर एंडला फलंदाज आणि आता पाठवला तिसऱ्या पंचांकडे. चेक केले जाईल WTCच्या माध्यमातून. दूध का दूध, पाणी के पाणी. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आता फलंदाज पोहोचलेत की नाही हे आता ऑन रूम मध्ये आमचे चेक करतील तिसरे पंच सागर पाटील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर अंतिमच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे. त्यामुळं डॉट बॉल मिळेल अंतिमचा चेंडू. त्यामुळे आता धावा तुम्ही पाहताय 19 आणि या मॅच मध्ये आता 24 बॉल आणि फक्त 20 धाबीची गरज. या 20 धाबा कशा प्रकारे बनतील या आपण ऐकूया. एका बुलंद आवाज आमचे मित्र प्रवीण दादा काय करणे आपण ऐकूया. वो टू कंटिन्यू. थँक्यू. नंबर वाला तो आमचा सुनील दादा आला. 77 नंबर वाला तो सुनील दादा पाटील आला. 77 नंबर वाला तो आमचा सुनील दादा आला. क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकलं मित्रांनो. या स्पर्धेचे आयोजक दोस्ती स्पोर्ट्स विगतचे सर्व तथा नेरे विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील दादा पाटील यांचं हे संगीत. त्यांच्या समेत आपण व्यासपीठावरती पाहताय चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 12 किंग सन्माननीय रमेश शेठ गणपत पाटील साहेब, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 12,012 रुपयाचं योगदान लाभलं. समालोचक स्कोरर यांच्यासाठी 1,000 रुपये आणि त्यांच्या समेत अंकुश शेठ पाटील साहेब यांनाही आपण पाहताय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आताच वैभव पाटील सर यांचं देखील आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. सागर दादा आमच्या समेत जोड़े गेले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. तो चले बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. शुभम बहुत बड़ा यहाँ पर झटका दे दिया है सहारा 11 शिवकर टीम ने. परी 11 चेरिवली टीम को, यानी कि रन बना है टोटल 19 रनों का लक्ष्य है. छोटा लक्ष्य जरूर है, लेकिन अगर आपकी गेंदबाजी में वो गहराई है, वो ताकत है, वो ब्रह्मास्त्र आपके पास गेंदबाजों के, तो निश्चित तौर पर आप ये छोटे लक्ष्य को भी बचा सकते हैं. पाली का एक मुकाबला अभी भी याद है मुझे दोस्तों, कि जिस पाली टीम ने एक बार 21 बनाए थे पिछले 2 साल पहले, जहां पर उन्होंने वो रन चेस नहीं करने दिए थे, वहां से वो मैच जीता था उन्होंने. लेकिन अभी फिलहाल 2 दिन पहले जो उप सरपंच ट्रॉफी ओले की नाइट पर आमदार औरन पनवेल, उस ट्रॉफी में मात्र उनके केवल 5 ओवर में 23 रन बने थे. सबसे लोवेस्ट टोटल उनका जो उनके हिस्से में आया था. तो ये भी लोएस्ट टोटल है. अगर आपने ठान लेते हैं तो निश्चित तौर पर आप एक अच्छा क्रिकेट खेल सकते हैं, क्योंकि जहां कोशिशें बंद हो जाती है वहां उम्मीद की शुरुआत होती है. क्योंकि पत्थर पर लिखी इबारत मिटती नहीं,
मेहनत की जो मिसाल होती है वो कभी झुकती नहीं। मेहनत करनी चाहिए, दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए। चलते मैदान की तरफ पावर प्ले की पहली ओवर लेकर गेंदबाज आएंगे आशीष और अंपायर से इशारा करते हुए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आशीष तुपे और बॉलर भी यहां पर गौरव। पहली गेंद यहां पर शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी के बीच में से गैप निकाला जरूर है, डीप पॉइंट की तरफ, क्या अंतिम क्षणों में रोकने में नाकामयाब और देखते देखते गेंद सीमा रेखा पार, 4 रन। इस ओवर 1 गेंद को ठीक से पढ़ नहीं पाए, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। परी 11 चेरिवली टीम की बात करेंगे तो गौरव पाटिल बॉलिंग मार्क पर है, एक चौका उनके ओवर पर मिला है और उसके बाद क्या शानदार वापसी नजर आती हुई। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, शिवकर ग्रामपंचायतीचे दमदार आणि युवा नेतृत्व, अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, ज्यांनी एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि शिवकर सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना बहुमतानं विजय थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून येण्याचं सौभाग्य लाभलं, तर तुम्हा सर्वांचे लाडके आणि आमदार प्रसाद ठाकूर साहेब यांचे विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख पाहतो ते सन्माननीय आनंदभाई ढवळे, विद्यमान सरपंच शिवकर, आपलं सहर्ष स्वागत। आणि मित्रांनो, त्यांच्याच नावाचे हे जर्सी टी शर्ट्स आपण पाहू शकाल या ठिकाणी शिवकर संघ मात्र इथे परिधान करत असताना यावा आनंद आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। माजी सरपंच रमेश शेठ पाटील यांना तुम्ही पाहताय, अंकुश शेठ पाटील साहेब कोपरुली आणि सुनील दादा पाटील या स्पर्धेचे आमचे दमदार यशस्वी आयोजक। मंजिल होने को मिलती है जो कोशिश नहीं गिनते और हार हार को जीत में बदलने का हुनर रखते हैं। क्या ये हुनर रख पाएगी अब यहाँ पर इस मैच में परी 11 चेरिवली टीम के जिनके खिलाफ थोड़ा सा ये मुश्किलें पैदा हो रही है। आगे आकर खेलने का प्रयास, ऑन साइड में गेंद को मोड़ दिया है, मयूरी वहां पर मिड विकेट की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। पहले दिन में सुपर 4 में क्वालिफाई होने वाली टीम उमरोली, दूसरे दिन में आप देख सकते हैं दोस्ती स्पोर्ट्स स्पीकर घरेलू मैदान के ऊपर और गुड मॉर्निंग मोहो, ये टीमें सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है और आज हमें 8 टीमों में से एक टीम सुपर 4 के लिए क्वालिफाई होते हुए नजर आएंगे और उसके बाद सेमीफाइनल 1, सेमीफाइनल 2 और फिर फाइनल। पहली मैच उमरोली और इसमें से आज की एक टीम जाएगी, जो पहला सेमीफाइनल होगा। तो उमरोली टीम अगर यूट्यूब के जरिए देख रही होंगी तो उनसे गुजारिश करेंगे कि आपको यहां पर निकलना है, क्योंकि इसके बाद मेरे ख्याल से 2 मैचेस बचे, तो फिर समय के साथ आपको आना भी जरूरी होगा। चलिए, बिल्कुल यहां पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन, लक्ष्य है 20 रनों का। अभी भी जीतने के लिए बात करेंगे, 13 रनों की जरूरत है। बॉलर तैयार होते हुए गौरव, और इस बार चलिए अच्छी गेंद, पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली थी, उसके बाद कितना शानदार वापसी किया और इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर, बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 7 रन। डीजे रन मेरे ख्याल से 13-17 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी में बदलाव, तब तक हम जीबी स्पोर्ट्स बारदोली टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आप बिल्कुल हमारे यहां पर कमेंट्री बॉक्स में आकर रुकिए, क्योंकि अगला मुकाबला आपका ही खेला जाएगा। जो जीतेगा वो जीबी स्पोर्ट्स बारदोली टीम के खिलाफ सेकंड राउंड का लास्ट मैच खेलेगा और उसके बाद क्वार्टर फाइनल होगा, जहां पर साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी कोपरली टीम इंतजार कर रही है इस भूपेंद्र शेठ पाटिल चषक में कि सुपर 4 में आज हमें चौथी टीम मिलेगी। फिर सेमीफाइनल होगा, जो 8 के 8 टीमों में से एक टीम जाएगी, वो खेलेगी उमरोली टीम के खिलाफ, जहां पर उनका पहला सेमीफाइनल। और वीगर दोस्ती स्पोर्ट्स वीगर वर्सेस गुड मॉर्निंग मोह, इनके बीच में दूसरा सेमीफाइनल खेला जाएगा। टप्पा थोड़ा सा पीछे था, ऑन साइड में मोड़ दिया, वाइड लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी आते हुए, लेकिन तब तक मिड विकेट का खिलाड़ी गेंद को रोके फील्ड करे, तब तक वहां पर 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए। वारकरी संप्रदाय के हमारे नील महाराज ढवले, इनका भी हम स्वागत करेंगे। सहारा 11 शिवकर जब भी खेलती है
तो निश्चित तौर पर उनका भी काफी योगदान रहता है, उनका भी स्वागत करेंगे। आधुनिक एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा वैभव शेठ ढवले आपका भी स्वागत करेंगे। आनंद भाई ढवले विद्यमान सरपंच मंच के ऊपर देख सकते हैं। हल्के हाथों से खेला, जानते हैं स्कोर बिल्कुल हाथों में। चलिए आसानी के साथ ये रन हुआ या नहीं, आखिर के क्षणों में थ्रो काफी खतरनाक देखने को मिला और अंपायर ने निर्णय दिया है तीसरे अंपायर की तरफ। देखेंगे कि रन आउट है या नहीं, जिसके लिए चेक किया जाएगा। और हमारे कमेटी मेंबर थर्ड अंपायर आप पर देख सकते हैं। तो चलिए रेखा शायद क्रॉस नहीं की है, तो बल्लेबाज होंगे आउट। यह पहला झटका लगेगा सहारा 11 शिवकर को। क्या जबरदस्त फील्डिंग नजर आई वहां पर खिलाड़ी की ओर से, और तब तक यहां पर रन आउट के तौर पर पहला शिकार मैदान से बाहर जाएगा। नए बल्लेबाज आएंगे प्रणय, जिन्होंने बिल्कुल जो शिवकर गांव का प्रीमियर लीग खेला गया था वहां पर बाइकर मैन बने थे दोस्तों, और कमाल के बल्लेबाज है। ऐसा लग रहा था कि उनके ऊपर नौबत नहीं आएगी, बल्ला थोड़ा साइड में रखा था, लेकिन अब जरूरत उनके ऊपर आ चुकी है। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे। अभी भी रुका हुआ स्कोर, 1 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। 10 रनों की अभी भी जरूरत है। 10 रन बने। नए बल्लेबाज प्रणय। गेंदबाजी की बात करेंगे तो दीपक कातकरी, यानी कि गेंदबाजी के लिए परी 11 चेरुली टीम की ओर से, यानी कि बसवंत भालेकर इनका बल्ला आज चला नहीं, काफी सारी अपेक्षा थी, बॉब का बल्ला चलना बहुत जरूरी था। नीलेश शायद इनका बल्ला चलना चाहिए था, भारी किनारा लगा, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। देखिए लो स्कोर है, फिर भी संघर्ष कर रही है। ऐसे नहीं कि यहां पर ये मुकाबला आपको पूरी तरीके से आसानी से दे रही है। अभी तक शानदार गेंदबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ गेंदबाजों की ओर से। यही होता है, जब आप मेहनत करते हो तो उसका फल आपको जरूर मिलता है। एक और शानदार डिलीवरी, क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए यहां पर गेंदबाज दीपक कातकरी प्रणय मात्रे को बीट किया। लगातार यहां पर 2 गेंदें उन्हें शांत रखा है। 10 रनों की अभी भी जरूरत है। क्या ये गोल्डन ओव्हर हमें देखने को मिल सकता है? आमचे शिवकरचे अगदी इलेक्ट्रिकल MSCB आमचे राममामा यांचं या ठिकाणी आगमन झालं। मामा आपला मी सहर्ष स्वागत करतो। कुठेही मात्र शिवकर संघ असू द्या मित्रांनो, त्या संघासाठी नेहमीच याचा योगदान देण्यासाठी आम्ही त्यांचं आगमन पाहतो। मामा आपलं सहर्ष स्वागत। लगातार 3 गेंदें डॉट, क्या सुपर गेंदबाजी चल रही है। दीपक कातकरी का ये ओवर क्या परी 11 चेरुली टीम को मुकाबले में वापसी करवा देगा? चलिए इस बार इंतजार किया और सीधा गेंद को खेला डीप लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से सीमा रेखा पार 6 रन।
शिवकर टीम के गिरफ्त में मजबूत नजर आता हुआ। ऐसा लग रहा था कि गेंदबाजी काफी बढ़िया हुई थी, लेकिन उसके बाद बात करेंगे, ये छक्का आने के बाद पूरी तरीके से पीछे ढकल दिया इस मैच में। सच्चा योद्धा वही होता है जो घावों से नहीं, अपनी जीत की प्यास से प्रेरित होता है। तुम्हारी कोशिश उन बीजों की तरह होनी चाहिए जो वक्त के साथ अपना आकार बदल देती है। और कहीं ना कहीं ये आकार बदल दिया और बड़ा छक्का देखने को मिला और पूरी तरीके से अपने ये मैच अपनी तरफ लाने का योगदान बल्लेबाज प्रणय की ओर से। स्ट्राइक एंड पर देख सकते हैं सलामी बल्लेबाज आशीष तुपे, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, उसके बाद 2 गेंदें डॉट, एक सिंगल, एक स्पिरिट डॉट, यानी कि कुल मिलाकर 5 गेंदों में अभी तक 5 रन वहां पर बनाते हुए एक मेडन ओवर। मैच का यहां पर हालात पलट सकता है, लेकिन इतना तो आसान है नहीं। और 9 विकेट अभी भी सहारा शिवकर टीम के खेमे में सुरक्षित है। क्रॉस बैटर खेलने का प्रयास और इसी के साथ यह मैच हुआ फिनिश और यह मुकाबला जीता टीम सहारा 11 शिवकर। हार्दिक हार्दिक अभिनंदन। चलिए सहारा शिवकर टीम के कप्तान आइए और जीबी स्पोर्ट्स बारदोली टीम के कप्तान